जय हिंद फ्रेंड्स. तर बघा, आपण पॉलिटीची प्रॅक्टिस सेट सुरू केली होती. त्याच्यामध्ये आज आपला चौथा प्रॅक्टिस सेट असणार आहे आणि हा संविधानाचा भाग 3 म्हणजेच आपले मूलभूत हक्क याच्यावरती प्रॅक्टिस सेट आहे. तर बघायला झालं तर टोटल 40 क्वेश्चन आहेत. हे आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर बघा, कुठलाही वेळ न गमावता हा प्रॅक्टिस सेट सुरू करूया. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर बघायचं झालं तर हे जे प्रॅक्टिस सेट आहेत हे आपल्याला SSC, रेल्वे, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक आणि अशाच प्रकारच्या जर बघायचं झालं तर 10+2 लेवलवरती ज्या सर्व एक्झाम्स आहेत त्यासाठी उपयुक्त ठरतील. जर तुम्हाला MPSC आणि UPSC साठी जर हवे असतील तर तेही मी बनवू शकतो, किंवा प्रिव्हियस इयर हवे असतील तर प्रिव्हियस इयरही बनवू शकतो. बघायचं झालं तर याच्यामध्ये जवळपास 15 प्रश्न जे आहेत मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून टाकलेले आहेत, आणि जे 5 प्रश्न आहेत ते मी न्यू क्रिएट केलेले आहेत, म्हणजे जे आजपर्यंत एक्झाम मध्ये त्याच्यावरती फोकस नव्हता आणि ते पुढे येण्याची दाट शक्यता आहे असे प्रश्न मी टाकलेले आहेत. तर चला, कुठलाही वेळ न गमावता सुरू करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, अनुच्छेद 12 नुसार राज्य मध्ये कोणाचा समावेश होतो? तर बघा, ऑप्शन ए फक्त केंद्र सरकार, ऑप्शन बी फक्त राज्य सरकार, ऑप्शन सी फक्त स्थानिक प्राधिकरणे, ऑप्शन डी भारत सरकारच्या नियंत्रणाखालील प्राधिकरणे. तर बघा, याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील प्राधिकरणे. तसं बघायचं झालं तर याच्यामध्ये प्राधिकरणामध्ये भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काय आहे, तर बघा, आपले राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजेच आपले युनियन टेरिटरीज आहेत, त्या सुद्धा याच्यामध्ये धरल्या जातात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, कोणता मूलभूत हक्क फक्त नागरिकांना उपलब्ध आहे? अनुच्छेद, ऑप्शन ए अनुच्छेद 14, ऑप्शन बी अनुच्छेद 19, ऑप्शन सी अनुच्छेद 21, ऑप्शन डी अनुच्छेद 22. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी अनुच्छेद 19, जो आहे याच्यामधील जे सर्व तत्व आहेत किंवा याच्यामध्ये झालेल्या तरतुदी आहेत त्या सामान्य नागरिकांना उपलब्ध आहेत किंवा त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 13, अनुच्छेद 15 अंतर्गत भेदभाव भेदभाव कोणत्या आधारावर निशब्द आहे? धर्मजात, ऑप्शन ए धर्मजात, वंश, भाषा, लिंग, जन्मस्थान, ऑप्शन बी धर्म, भाषा, अधिवास, ऑप्शन सी जात, उत्पन्न, शिक्षण, ऑप्शन डी वंश, व्यवसाय, निवास. तर बघा, याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए धर्मजात, वंश, भाषा, लिंग, जन्मस्थान याच्यावरती आपल्याला भेदभाव करता येत नाही. जर भेदभाव केल्यास आपल्याला कायदेशीर कारवाई होते. कायदेशीर कारवाई आपल्यावर करण्यात येते हे माहीत आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, महिलांसाठी विशेष तरतूद कोणत्या कलमान्वये आहे? ऑप्शन ए असणार आहे तुमचं 15 ए, ऑप्शन ए 15(1), ऑप्शन बी 15(2), ऑप्शन सी 15(3), ऑप्शन डी 15(4). जर बघायचं झालं तर हे तुम्ही कलम 15(1), कलम 15(b), कलम 15(c) आणि कलम 15(d) असे सुद्धा संबोधले जाऊ शकते. कारण की जर बघायचं झालं तर मी इकडून जे ऑप्शन आहे ABCD टाकलेले आहे, आणि इकडून जर ABCD टाकल्यास तुम्हाला ते कन्फ्यूज होईल, म्हणून मी ऑप्शन 15(1), ऑप्शन 15(2) आणि ऑप्शन 15(3) आणि ऑप्शन 15(4) असे टाकलेले आहे. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे सी ऑप्शन 15(3). तर पुढील प्रश्न बघा, मागास वर्गासाठी विशेष तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? ऑप्शन ए 15(1), ऑप्शन बी 15(3), ऑप्शन सी 15(4), ऑप्शन डी 16(1). तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 15(4). मागास वर्गासाठी जी केलेली विशेष तरतूद आहे हे आपल्याला बघायला मिळते. तर बघायचं झालं तर तुम्ही ओव्हरऑल लक्षात ठेवू शकता की कलम 15 मध्ये मागास वर्ग आणि महिलांसाठी ज्या विशेष तरतुदी आहेत ह्या केलेल्या आहेत. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न बघा, सार्वजनिक नोकरीत संधीची समानता
कोणता अनुच्छेद देतो? तर बघा, ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 19. तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 16. हा जो आहे तुम्हाला सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता देतो. म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑफिस आहेत त्याच्यामध्ये कुठलीही जर भरती निघत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आरक्षणाची तरतूद सुद्धा बघायला मिळते. प्रश्न 7, अनुच्छेद 16 अंतर्गत भेदभावाचा आधार नाही. तर तुमचं ऑप्शन आहेत ऑप्शन ए धर्म, ऑप्शन बी जात, ऑप्शन सी लिंग, ऑप्शन डी संपत्ती. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी संपत्ती. तर बघा, त्याच्यामध्ये कुठल्या बाबीवरती भेदभाव केला जाऊ शकत नाही. तसं बघायला झालं तर सर्वच बाबीवरती भेदभाव करण्यामध्ये भारतामध्ये प्रतिबंध लादलेले आहेत. पण आपल्याला बघायला मिळेल कुठल्या भारतातील कुठल्या भागामध्ये आजही याच्यावरून भेदभाव होत आहे. तर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, अनुच्छेद 17 संबंधित आहे समानता, ऑप्शन बी पदव्या, ऑप्शन सी अस्पृश्यता, ऑप्शन डी शिक्षण. बघायला झालं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी अस्पृश्यता. अनुच्छेद 17 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे भारतात जी अस्पृश्यतेची म्हणजेच चातुर्वर्ण व्यवस्थेची जी समस्या होती त्याच्यासोबत जर तोंड द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यावरही तरतूद केलेली बघायला मिळते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 चे नवीन नाव काय? तर बघा, SC/ST कायदा, ऑप्शन बी नागरी हक्क संरक्षण अधिनियम, ऑप्शन सी सामाजिक न्याय कायदा, ऑप्शन डी मानव अधिकार कायदा. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी नागरी हक्क संरक्षण अधिनियम. जर बघायचं झालं तर 1955 याचं जो नाव होतं अस्पृश्यता गुन्हे अधिनियम होतं, तर नंतर आता याचे नाव बदलून जे आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम करण्यात आले आहे. तर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, पदवी रद्द करणारा अनुच्छेद कोणता? तर ऑप्शन ए 17, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 19, ऑप्शन डी 20. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी 18. तर 18 नुसार जर बघायचं झालं तर पूर्वी ज्या आहेत लोकांनी धारण केलेल्या पदव्या जसे की रावसाहेब, राव बहादूर अशा प्रकारच्या इत्यादी ज्या पदव्या आहेत ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर लक्षात ठेवू शकता ऑप्शन बी 18 कलम 18 नुसार भारत सरकार ही आता कुठल्याही व्यक्तीला पदवी देत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवत चला. प्रश्न क्रमांक 11, एक्स पोस्ट फॅक्टर कायद्याविरुद्ध संरक्षण, ऑप्शन ए 19, ऑप्शन बी 20, 1, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 22. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे बी 20A किंवा 1 मध्ये आपल्याला एक्स पोस्ट फॅक्टर कायद्याविरुद्ध संरक्षण बघायला मिळतं. तुमचा प्रश्न क्रमांक 12 आहे, दुहेरी शिक्षा निषेध म्हणजे? तर बघा, जर एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही, ऑप्शन बी नजर कैद, ऑप्शन सी पुनरावलोकन, ऑप्शन डी स्वदोषारोपण. तर बघा, स्वदोषारोपण. तर बघा, तुमचं योग्य उत्तर जे असणार आहे ए एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही. बघायचं झालं तर तुम्ही जर कुठलाही गुन्हा केलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदाच शिक्षा मिळेल. जर त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला पुन्हा कारणीभूत किंवा तुम्हाला त्याबद्दल पुन्हा शिक्षा होणार नाही अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रश्न क्रमांक 13, स्वदोषारोपणाविरुद्ध संरक्षण. तर बघा, ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 22, ऑप्शन सी 23 आणि ऑप्शन डी 21. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे सी ऑप्शन सी 23 किंवा 20C. तर स्वदोषारोपणाविरुद्ध संरक्षण. प्रश्न क्रमांक 14,
जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य. तर बघा, हे जे आहेत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य याच्याबद्दल तुम्ही याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला एक नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. गोपनीयतेचा अधिकार म्हणजेच राईट टू प्रायव्हसी हा कशामधून आपल्याला प्राप्त होतो? तर ऑप्शन ए 19, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 22. तर बघा, योग्य उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन सी 21 नुसार तुम्हाला जीवन, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार म्हणजेच राईट टू प्रायव्हसी जो आहे हा प्राप्त होतो. तर बघा, मी जे तुम्हाला आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्याच्या प्रश्नामध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक बघा, गोपनीयतेचा हक्क विकसित झाला किंवा समाविष्ट झाला आहे. तर बघा, ऑप्शन ए असणार आहे 19, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 22. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 21 मध्येच गोपनीयतेचा म्हणजे राईट टू प्रायव्हसी हा तुम्हाला किंवा मला प्राप्त होतो. अनुच्छेद 16 प्रश्न क्रमांक 16 अनुच्छेद 21 ए संबंधित आहे. जीवन, गोपनीयता, कायदेशीर मदत किंवा शिक्षा. हे बघा, याच्यामध्ये तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी शिक्षण. तर तुमचं जे ऑप्शन डी आहे ते तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 21 ए अनुच्छेद 21 ए जो आहे आपल्याला शिक्षणाशी संबंधित बघायला मिळेल. त्याच्यामध्ये जे आहे वयोगट 6 ते 14 या वयोगटातील मुलांना जे आहे सक्तीचे शिक्षण आणि निशुल्क शिक्षण जे आहे हे भारत सरकारद्वारा प्राप्त होते किंवा याची तरतूद केलेली आहे. नंतर बघा, प्रश्न क्रमांक 17 मोफत व सक्तीचे शिक्षण वयोगट. तर बघा, ऑप्शन ए 0 ते 6, ऑप्शन बी 0 ते 6 ते 14, ऑप्शन सी 14 ते 18, ऑप्शन डी 18 ते 21. तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी 6 ते 14 या वयोगटातील मुलांना जे आहे मोफत व सक्तीचे शिक्षण जे आहे हे संविधानाद्वारे किंवा भारत सरकारद्वारे प्राप्त होते. तर या वयोगटातील मुलांसाठी जे आहे आपल्याला बघायला मिळेल गाव स्तरावरील जिल्हा परिषद किंवा तालुका स्तरावरील जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत किंवा गव्हर्नमेंट स्कूल कॉलेज जे आहेत हे चालवलेले आपल्याला बघायला मिळतील. याच्यामध्ये सर्वांना जे आहे समान संधी जी आहे हे प्राप्त होते. प्रश्न क्रमांक 18 मनमानी अटकी विरुद्ध संरक्षण. बघायचं झालं तर मनमानी अटकी विरुद्ध संरक्षण म्हणजे काय? तर बघा, मनमानी अटक म्हणजे जर बघायचं झालं तर पूर्वीच्या काळात आपल्याला बघायला मिळेल जर जेव्हा इंग्रजांचे शासन भारतामध्ये चालायचे त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल कुठल्याही व्यक्ती जर तो गुन्हा करत नसेल तरीही त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटकवण्यात किंवा फसवण्यात यायचे. तर त्याच्या विरुद्ध संरक्षण हे कोणत्या कलमानुसार आपल्याला प्राप्त होते? तर बघा, ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 22, ऑप्शन सी 19, ऑप्शन डी 23. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी 22 नुसार मनमानी अटके विरुद्ध संरक्षण प्राप्त होते. तर पुढचा प्रश्न क्रमांक 19 प्रतिबंधक नजरकैद सल्लागार मंडळाशिवाय कमाल कालावधी. तर बघा, याचं तुमचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बघा, ऑप्शन ए 1 महिना, ऑप्शन बी 2 महिने, ऑप्शन सी 3 महिने, ऑप्शन डी 6 महिने. तर तुमचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी 3 महिने. तर प्रश्न क्रमांक 20 शोषणाविरुद्ध हक्कात काय समाविष्ट आहे? बालकामगार, बेकार, ऑप्शन सी मानव तस्करी, ऑप्शन डी वरील सर्व. तर बघा, ऑप्शन डी वरील सर्व जे आहे शोषणाविरुद्धच्या हक्कात किंवा कायद्यात आपल्याला समाविष्ट झालेले बघायला मिळतील. तर बघा, आज जे आपण 20 क्वेश्चन बघितलेले आहेत त्याच्यामध्ये 15 प्रश्न जे आहेत ते प्रिव्हियस इयरमध्ये व्हिडिओस एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहेत आणि हे क्वेश्चन जे आहेत ते फ्रिक्वेंटली एक्झाममध्ये विचारले जातात. पुढच्या सेशनमध्ये आपण जे आहे याचेच जे पुढचे 20 क्वेश्चन आहेत हे बघणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
जय हिंद, जय भारत.